नमस्ते सर्वांना. सर्वांना गुड इव्हनिंग. चला बा सीटेटच्या तयारीसाठी आपण आज हिंदीसाठीचे उतारे आणि पेडागॉजीवर आधारित प्रश्नपाठ पाहणार आहोत. त्याचा सराव घेणार आहोत, प्रॅक्टिस घेणार आहोत. हा उतारा आणि पेडागॉजीवरती हा दुसरा सेशन आहे. या आधीचा सेशन तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या, कारण त्याच्यामुळे तुमची अंडरस्टँडिंग लेवल वाढणार आहे आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल. तसेच आपण म्हणूया की तुमची आवड सुद्धा त्याच्यामध्ये वाढेल आणि आवड वाढली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे गोष्टी समजतील. ठीक आहे. आवाज वगैरे व्यवस्थित येतोय का मला एकदा सांगा आणि व्हिडिओ शेअर करा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईकही करा. चला, उतारा आणि अध्यापन शास्त्रावरील प्रश्न हा लेक्चर तिसरा आहे हिंदीसाठीचा. मराठीचे आपण लेक्चर 8 घेतलेले आहेत आतापर्यंत आणि आता इथून पुढे ते लेक्चर वाढतील. ठीक आहे. आता हिंदी सुद्धा दुसरी तुमची भाषा हिंदी असेल तर ती कशा प्रकारची येते याबद्दल आपण पहिल्या सेशन मध्ये डिस्कस केलेलं होतं. तर आता आपण डायरेक्टली सुरुवात करूया. उतारा दुसऱ्या भाषेमध्ये 2 उतारे येतात. त्याच्यामध्ये 121 ते 128 असे 8 प्रश्न आणि त्याच्यानंतर दुसऱ्या उतारावरती 7 प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. ठीक है. अपन उतारा वाचूया सर्वजन. हाल ही में मेडिकल इंडस्ट्री के एक जानकार दावा कर रहे थे कि भविष्य में डॉक्टरों सर्जनों की जरूरत भी कम होने वाली है. एआई के जरिए लक्षणों को समझा जाएगा. आपकी केस हिस्ट्री एआई को पता होगी. ताजा हालत पूछ ली जाएगी और प्रिस्क्रिप्शन आपके हाथ में होगा. शारीरिक श्रम से जुड़े कामों पर शायद सबसे कम असर पड़ने वाला है. यह समझने का वक्त है कि एआई से फायदे होंगे या नुकसान. अभी तो इस नकली बुद्धिमत्ता को इंसान ने ही जन्म दिया है, उसका नियंत्रण है, लेकिन एआई वरदान ही रहे और भस्मासुर न बने, उसके लिए ये सोचने की जरूरत भी है कि मानवीय बुद्धिमत्ता के स्तर को इतना ऊंचा कैसे उठाया जाए कि एआई उस पर हावी न हो सके. अब अगर चैट जीपीटी बनाया है तो फिर पढ़ाई लिखाई और इम्तिहानों का वह तरीका कौन सा हो जो बिना एआई के युवाओं और बच्चों के बौद्धिक स्तर को परख सके. यह सवाल ऐसे हैं जिनके जवाब दे पाना मुश्किल है, पर नजर जरूर रखनी चाहिए. वैज्ञानिकों को भी तय करना चाहिए कि एआई ऐसी हो जो इंसानियत फैलाने में मददगार हो. तर बघा, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा आपण चॅट जीपीटी त्यालाच म्हणतो, तर त्याच्यावर आधारित हा उतारा आलेला होता. जर आता याच्यावरती काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते, जे एकदम सोपे प्रश्न या ठिकाणी आहेत. पहला प्रश्न तुमच्या समोर आहे गद्यांश के आधार पर कहा जा सकता है कि एआई ऐसी होनी चाहिए. बघा, प्रश्न आहे तुमच्या समोर, उत्तर द्या. गद्यांश के आधार पर कहा जा सकता है कि एआई ऐसी होनी चाहिए. एआई कशी असायला पाहिजे. एआई आर्टिफिशियल इंटेलिजेंस कशा प्रकारचे असायला पाहिजे. मानवीय क्षमताओं को कम करे, मानवीय गुणों का संस्कार दे, कम समय में अधिक कार्य कर दे, बिना बुद्धी के सारे जवाब दे दे. तर एआई कशा प्रकारचे असायला पाहिजे. त्याचं उत्तर तुम्हाला उतार्यामध्ये मिळून जाईल. ठीक आहे. तुम्हाला उत्तर आणि प्रश्न दिसेल अशा प्रकारे मी थोडंसं छोटं करतो बघा. व्यवस्थित बघा. गद्यांश के आधार पर कहा जा सकता है कि एआई ऐसी होनी चाहिए. एआई कशा प्रकारचे असायला पाहिजे. चला, 3-2 पण उत्तर देत आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 हे या ठिकाणी याचं उत्तर आहे की मानवीय गुणों का संस्कार दे. जे काही मानवाचे गुण असतील तर त्याला चांगल्या प्रकारे संस्कार दिला पाहिजे एआयने. अशा प्रकारची एआय असायला पाहिजे. तर हा पॉझिटिव्ह प्रश्न आहे.
जर या ठिकाणी पहिला ऑप्शन पण निगेटिव्ह येणार आहे, त्याच्यामुळे ते उत्तर येणार नाही. कम समय में अधिक कार्य करे. आता कमी वेळेत अधिक जर काम केलं, जर अशा प्रकारे जर आपण म्हणूया की AI ने काम केलं, तर त्याचा मानवावरती विपरीत परिणाम होईल. कमी वेळेमध्ये जास्त जर काम केलं तर माणसाला कुठल्याच प्रकारचं काम राहणार नाही, म्हणून हे सुद्धा पण निगेटिव्ह आहे. आणि बिना बुद्धी के सारे जवाब दे, म्हणजे कुठल्याही प्रकारची बुद्धी नसेल तरीही सुद्धा त्याने उत्तर दिली पाहिजे. हा सुद्धा एक निगेटिव्ह या ठिकाणी उत्तर येणार आहे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 की जे मानवाचे गुण असतील त्याच्यावरती पण संस्कार केले पाहिजे, म्हणजे थोडक्यात त्याला एक पूरक अशा प्रकारचं ते AI असलं पाहिजे, ज्याच्यामुळे मानवावरती कुठल्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही, माणसाच्या नोकऱ्या जाणार नाहीत. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. पण थोडा विचार करायचा आहे, काही प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आहे तशी सापडणार नाहीत. आता प्रश्न क्रमांक 122 की समूह से भिन्न शब्द, वेगळा शब्द यापैकी कोणता आहे पहा. पढ़ाई, पढ़ाई लिखाई, रात दिन, कंकड़ पत्थर, चाय वाय. लक्षात घ्या, हिंदीचा जो उतारा असतो तो तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोर येऊ शकतो. परंतु जर तुम्ही आपण म्हणूया की थोडंसं लाईटली घेतलं तर मग हिंदीमध्ये तुम्हाला मार्क एवढे येत नाहीत. हेही लक्षात ठेवा. भीती घालत नाही, परंतु आपण उगाच म्हणतो की चला मराठीसारखे असेल, काही शब्द तुम्हाला समजणार नाहीत, त्यावेळेस आपली जम्बलिंग होऊ शकते. तर या ठिकाणी बघा चाय वाय, तर हा या ठिकाणी वेगळा पर्याय आहे, वेगळा शब्द आहे. बाकी आपण म्हणतो वाचन लेखन, रात्र दिवस, कंकड पत्थर, अशा प्रकारे आपण म्हणतो, परंतु चाय वाय तर ही या ठिकाणी वेगळं आहे. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा आहे. मानवीय शब्द में प्रत्यय आहे. मानवीय हा जो शब्द आहे याच्यामध्ये प्रत्यय काय आहे? प्रत्यय, उपसर्ग. तर हे जे काही आपण म्हणूया की प्रश्न आहेत हे तुम्हाला ग्रामरचे हिंदीमध्ये विचारले जातात आणि एकदम सोपे असतात. जे प्रत्यय आहेत ते तुम्हाला फक्त ओळखता आले पाहिजे. ओके, बघा मानवीय शब्दामध्ये प्रत्यय काय येणार आहे? मानवीय. आता एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस इथं शेवटचं तुम्हाला मानव आपण काय म्हणतो, हा मूळ शब्द झाला आणि त्याला प्रत्यय कुठला तरी जोडलेला आहे. ठीक आहे. आता कायम लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस दुसरी वेलांटी येईल ना त्यावेळेस असं येणार आहे ईय येणार आहे ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक, कारण दुसरी वेलांटी असेल तर दुसरा ई इथं येतो, हे कायम लक्षात ठेवा. आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये दुसरा म्हणजे दुसरी वेलांटी असेल तर, जर पहिली वेलांटी असती इथं तर या ठिकाणी जो पहिला रस्व ई आहे तर तो इथं आला असता. त्याच्यामुळे मानव अधिक ईय ऑप्शन क्रमांक 3. तर हा ईय हा प्रत्यय या ठिकाणी येणार आहे. एकदम सोपं आहे, परंतु लक्षात ठेवा, थोडंसं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. तर प्रश्न पुढचा बघा. AI शारीरिक श्रम से जुड़े कार्यों पर संभवतः सबसे कम प्रभाव डाले, इससे कौन सा कार्य प्रभावित नहीं होगा? जो AI आहे हा शारीरिक श्रमावर आधारित जे काही काम असतील, जे काही कार्य असतील त्याच्यावरती सर्वात कमी प्रभाव टाकणार आहे. शारीरिक, कारण तुम्हाला काम करायचं असेल, आपल्याला जेवण करायचं असेल तर AI तिथं येणार नाही आपल्या तोंडामध्ये घास घालायला. आपल्याला शेवटी तो घास घेऊन तोंडामध्ये घालावा लागेल. चावायचं असेल आपल्यालाच काम करावं लागेल. त्यानंतर काही खांदायचं असेल किंवा खाण्यासाठी पण तुम्हाला तिथे एखादा रोबोट वगैरे येऊ शकतो. परंतु अशी जे काही शारीरिक कामं असतील, तुम्हाला जॉगिंग करायचं असेल, तुम्हाला व्यायाम करायचा असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःलाच कराव्या लागतील. त्याच्यामुळे जे काही शारीरिक श्रमाशी संबंधित जे काही कामं असतील त्याच्यावरती जो कमी प्रभाव टाकणार आहे, तर अशा प्रकारे कोणतं काम या ठिकाणी त्याच्यावरती प्रभाव होणार नाही किंवा प्रभावित होणार नाही. चिकित्सा, शिक्षण, खेतीबाडी की आविष्कार. बघा एकदम साधा सोपा प्रश्न आहे. आता बघा चिकित्सा म्हणजे काय, तर हॉस्पिटल वगैरे त्याच्यामध्ये AI तर 100% त्याचा वापर होणारच आहे, प्रभावित होणार आहे. शिक्षणामध्ये सुद्धा आपण बघा रोबोट शिक्षक आता यायला लागलेले आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षण वगैरे आहेत, व्हिडिओ वगैरे लावले की आपण म्हणतो की सगळेजण शिकतात. म्हणजे इथं सुद्धा AIचा वापर होतोय, प्रभावित होत आहे. परंतु जी खेतीवाडी आहे कारण खेतीमध्ये कुठल्याही प्रकारचा AIचा वापर होणार नाही, तिथं शारीरिक श्रमच करावं लागणार आहे. आणि जो आविष्कार असेल, जे काही नवीन निर्मिती असणार आहे त्याच्यामध्ये AI सुद्धा
असणार आहे AI मुळे चॅट जीपीटी वगैरे असेल त्याचा या ठिकाणी शोध लागला आणि त्याच्यामुळे आपण म्हणूया की लवकरात लवकर जे काम आहे ते होत आहेत. म्हणजे बघा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तर तुम्ही चॅट जीपीटी मध्ये फक्त तो प्रश्न टाका की सगळी उत्तर तुम्हाला मिळून जातील. एखादा तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर निबंधाचा फक्त एखादा विषय टाकून द्या, सगळं तुम्हाला तिथं येऊन जातं. म्हणजे पटकन ज्या गोष्टी आहेत त्या AI मुळे शक्य होतात. परंतु शेतीमध्ये तुम्हाला एखाद्या खत टाकायचं असेल किंवा एखाद्या पिकाची वाढ करायची असेल तर जेवढ्या वेळेत त्याची वाढ होणार आहे तेवढ्याच वेळेमध्ये होणार आहे. जरी कितीही AI आले किंवा कितीही शोध लागले तरी एखाद्या पिकाची वाढ कमी दिवसामध्ये होऊ शकणार नाही. हा, वेगवेगळे शोध लागतील परंतु ते ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये असतील तेवढ्याच होणार आहेत. दुसरा कुठलाही फरक होणार नाही. तर खेतीवाडी असेल त्याच्यामध्ये जे काही आविष्कार असतील म्हणजे शारीरिक श्रमाशी संबंधित असतील त्याच्यावरती प्रभाव पडणार नाही. ठीक आहे. चला प्रश्न क्रमांक 125 आहे पहा. AI को जन्म देने वाला कारक आहे पहा AI. आता AI चा निर्माता कोण आहे किंवा याला जन्म देणारा कोण आहे पहा. आवश्यकता, तकनीक, सभ्यता, मानव. कोणता कारक आहे? AI ला जन्म देणारा पहा मानव आहे, मनुष्य. मानव प्राणी हा AI चा जन्मदाता आहे. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे पहा AI का अर्थ. तर AI चा अर्थ काय आहे? मी पेपर 1 मध्ये भाषा 2 हिंदी लँग्वेज घेतली आहे. मग ती पेपरच्या कोणत्या भागात येईल? 5व्या भागात पहा. दुसरी जी भाषा असते ती 5व्या भागामध्ये. लक्षात ठेवा 4थ्या भागामध्ये पहिली भाषा असते, भाषा 1 आणि 5व्या भागामध्ये भाषा 2 येत असते. कोणती तुमची भाषा असेल फक्त ती भाषा तुम्हाला व्यवस्थित करून लिहायची आहे. ठीक आहे. AI चा अर्थ काय होतो? AI चा अर्थ सांगा. अगदी बरोबर आहे पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे पहा AI से शिक्षा जगत भी प्रभावित होगा. यह प्रभाव. AI से शिक्षा जगत. AI मुळे पहा शिक्षा जगतामध्ये सुद्धा काय होईल पहा प्रभाव होणार आहे. तर तो प्रभाव कसा असेल? नकारात्मक असेल, शून्य, सकारात्मक, अधिक. ठीक आहे पहा एआयचा जो प्रभाव असणार आहे तो कसा असेल तर तो पण नकारात्मक असणार आहे. जर पहा एआय पण शिक्षणामध्ये आलं तर नकारात्मक असेल याचं तुम्ही स्पष्टीकरण एखादं पा देऊ शकतं की मी जे काही पण नकारात्मक म्हणेल त्याचा प्रभाव हा नकारात्मक का असेल कारण तुम्ही तुमचं बऱ्यापैकी सर्वांचं उत्तर या ठिकाणी पॉझिटिव्ह येत आहे म्हणजे तुम्ही सकारात्मक असं म्हणताय परंतु माझं उत्तर नकारात्मक आहे ते नकारात्मक का असेल त्या ठिकाणी तुम्ही किंवा तुमचं सकारात्मक आहे हे तुम्ही तुमचं एक्सप्लेनेशन करू शकता. ठीक आहे. तर मी नकारात्मक का आहे हे सांगतो. आता बघा पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा एआयचा वापर करतो त्याच्यामध्ये एक तर टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकतात. त्याच्यानंतर एखादा आपण म्हणूया की समजा हा तुमच्या समोर मी लेक्चर घेतोय. ठीक आहे. लेक्चर घेतो. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिस्टर्बन्स होतात. जाहिराती येतात. लहान जर मुलं असेल त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जाहिराती येऊ शकतात आणि त्याच्यामुळे शिक्षणापासून ते वेगळीकडे जाऊ शकतात. तसेच आपण म्हणूया की त्याच्यामध्ये जी काही एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये ज्या काही भावना असतात, ज्या काही रिलेशन्स असतात, ते रिलेशन्स भावभावना त्या त्या ठिकाणी असणार नाहीत. एक आपण म्हणूया की एक प्रकारचे जे काही ए असणार आहेत किंवा जे रोबोट वगैरे असतील, जे शिक्षण देणारे एक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी येतील. ते कुठल्याही प्रकारच्या त्यांच्यामध्ये भावना नसतील, ज्या विद्यार्थ्यांमध्ये ते संस्कार वगैरे रुजवू शकणार नाहीत. या गोष्टी याच्यामध्ये होतील आणि मग त्याच्यामुळं त्याचा वेगळा उपयोग सुद्धा होऊ शकतो. आपण रोबोट जर पिक्चर पाहिला असेल तर त्याच्यावरनं आपल्याला समजलं असेल, की जर रोबोटचा उपयोग तुम्हाला करायचा झाला, तर तुम्ही कितीही निगेटिव्ह करू शकता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, की एआयचा जो प्रभाव आहे तो पण नकारात्मक असेल. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव हा नकारात्मक होऊ शकतो. चला प्रश्न पुढचा
चिकित्सा से जुड़े कार्य करने में एआई भविष्य में क्या सहयोग करेगा? चिकित्सा। मी तुमचे क्लास नेहमी बघते. आज पहिल्यांदाच लाईव्ह आणि 9 वाजता पण लाईव्ह येत असतो मी. 1 महीना छुट्टी घेतली मंथ 1 महीना. ठीक है, चला. चिकित्सा से जुड़े कार्य करने में एआई भविष्य में क्या सहयोग करेगा? डॉक्टरों को जॉब देगा, केस हिस्ट्री बना देगा, अस्पतालों की संख्या कम कर देगा, अस्पतालों की संख्या बहुत बढ़ा देगा. चला, एआय या ठिकाणी काय करेल हॉस्पिटलमध्ये किंवा आरोग्य विभागामध्ये? अगदी बरोबर. समाधान करता येणार नाही. म्हणजे भरपूर गोष्टी आहेत. तर पहा केस हिस्ट्री. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 केस हिस्ट्री हा एआय बनवेल. केस हिस्ट्री जे काय असणार आहे ते सगळी ऑनलाईन प्रकारे ते रेकॉर्ड ठेवलं जाईल आणि ज्याचा उपयोग पहा कुठल्याही डॉक्टरांना म्हणजे तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादी केस हिस्ट्री तुमची बनवली आणि तुम्ही नंतर दुसऱ्या डॉक्टरकडे गेला तर ती केस हिस्ट्री त्या एआय मुळे दुसऱ्या डॉक्टरकडे ऑनलाईन जाईल, तिथे त्याचा उपयोग केला जाईल रेफरन्ससाठी. अशा प्रकारे केस हिस्ट्री भविष्यामध्ये बनवली जाईल. ठीक आहे. अशा प्रकारे हा उतारा होता ज्याच्यावर तुमचे 8 प्रश्न झालेले आहेत. आता बघूया तुमचे किती उत्तरे बरोबर असतील. शेवटी आपण बघूया. आता हा उतारा वाचायचा आहे 2च मिनिटांमध्ये. मी वाचणार नाही, तुम्ही वाचायचा आहे. नंतर आपण प्रश्न घेऊया खालचे. ठीक आहे, वाचा, तुम्ही वाचा. सेटेट मराठी व्याकरणचे टॉपिक हो, टॉपिक आपण घेणार आहोत. डोंट वरी, काही टेन्शन घेऊ नका. जेवण वगैरे भरपूर करत चला. नाहीतर म्हणा टॉपिक झाले नाही, हा टॉपिक झाला नाही, तो टॉपिक झाला नाही, जेवण सोडायचा, असं करू नका. मी सगळे तुमचे टॉपिक घेईल पहा. चुकले तरी काही अडचण नाही, चुकत असते आणि शेवटी काही गोष्टी चुकतील इथं, परंतु परीक्षेमध्ये फक्त चुकू द्यायचं नाही. ठीक आहे. वाचला असेल उतारा. ठीक आहे. आता मी डायरेक्टली प्रश्न घेतो. प्रश्न क्रमांक 9. ठीक आहे. जीवन के लिए सर्वाधिक महत्वपूर्ण है. उतारा सर्वांनी वाचला असेल असं मी गृहीत धरतो. तर तुमचं अंडरस्टँडिंग मला बघायचं आहे. जीवन के लिए सर्वाधिक महत्वपूर्ण काय आहे? योग के माध्यम से प्राणायाम करना, प्राण के माध्यम से योग करना, प्राण और शरीर का दीर्घायु होना, प्राण और शरीर का सामंजस्य. ठीक आहे. बघा तुम्हाला उताराही दिसेल आणि प्रश्नही दिसतील. फुपाटे सर काय होतंय? चला, जीवन के लिए सर्वाधिक, जीवनासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? उतारा वाचला का? उतारा वाचला का म्हणलं? कुणी दुसरा अर्थ घेऊ नका. चला, जीवनासाठी सर्वात महत्वाचं काय आहे? अरे बापरे, कसं व्हायचं? ठीक आहे, मग उत्तरा तुम्हाला दिसत असेल बघा. प्रश्न आणि उत्तर आता तुम्हाला दिसतोय. एखाद्याला जर उभा तुम्ही मोबाईल धरला असेल तर तुम्हाला फॉन्ट साईज लहान दिसेल, तर आडवा मोबाईल करा, तुम्हाला व्यवस्थित फॉन्ट दिसेल बघा. मला असं वाटतंय, मी आता बघू. रोहिणी जाधव मॅडम, धैर्यशील खुडे सर, मोहिनी बेदरकर, गीता टेलोटे, व्हेरी गुड. निकिता वीर मॅडम, चला तुम्ही एकदम बरोबर आहात. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर येणार आहे. प्राण और शरीर का सामंजस्य. जीवनामध्ये सर्वाधिक महत्वाचं काय आहे? तुमचा प्राण. प्राण म्हणजे काय? श्वास. लक्षात ठेवा. श्वास आणि शरीर यांच्यामध्ये जे काय बॅलन्स असणार आहे, हा सगळ्यात महत्वाचा असतं. जर यामधला बॅलन्स बिघडला तर मग मात्र आपलं सगळंच बिघडू शकतं. मग तुम्हाला माहिती आहे काय काय होतं ते, आणि इथंच तुम्हाला दिलेलं आहे. प्रश्न उठता है कि प्राण का शरीर के साथ बेहतर तालमेल कैसा बैठा कर रखा जाए, ऐसा क्या करे कि प्राण शरीर के हर अंग की तरफ संतुलित और व्यवस्थित होकर वह देखा जाए तो बीमारी और कुछ भी नहीं बल्कि प्राण का उस अंग विशेष में असंतुलित हो जाना ही है. स्वस्थ का अर्थ ही होता है प्राण का समुचित तरीके से समस्त अंगों की तरफ बहना. योग में इस प्राण को बल देने के लिए अनेक अभ्यास है. इनके जरिए हम अपने प्राण को रोज बल दे सकते हैं और शरीर में होने वाली बीमारियों की रोकथाम कर सकते हैं. यह प्राण केवल हमारे शरीर की ही संभाल नहीं करता, यह मन, बुद्धि आदि प्रत्येक आयाम को जीवन देता रहता है. ठीक है.
तर ऑप्शन जो काही पहिलं वाक्य आहे याच्यामध्ये याचं उत्तर होतं. ठीक आहे. चला प्रश्न पहा पुढचा आहे. तुम्हाला उत्तरही मी वाचून दाखवला पटकन फास्ट मध्ये. बघा, विशेषण शब्द का उदाहरण नाही है. विशेषण खालीलपैकी विशेषण कोणतं नाही पहा. विशेषण यापैकी काय नाही पहा. संतुलित, स्वस्थ, स्वास्थ्य, व्यवस्थित. विशेषण यापैकी काय येणार नाही. तर बघा, विशेषण आता कोणतं कोणतं येईल पहा. संतुलित. ठीक आहे. संतुलित हे विशेषण आहे. स्वस्थ हे एक विशेषण आहे. स्वास्थ्य हे विशेषण नाही. व्यवस्थित हे एक विशेषण आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे पहा, स्वास्थ्य. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3. बाकी विशेषण आहेत. विशेषण कोणतं नाही हे आपल्याला सांगायचं होतं. ऑप्शन क्रमांक 3. चला प्रश्न पुढचं. प्राणवायु को सशक्त बनाने के अभ्यास डैश डैश में है. प्राणवायु को सशक्त बनाने के अभ्यास कशामध्ये आहे. शिक्षा, योग, चिकित्सक, शिक्षक. प्राणवायू, ऑक्सिजन, ऑक्सिजन लेवल म्हणूया किंवा तुमची जी काही श्वास घेण्याची जी शक्ती आहे ती सशक्त चांगल्या प्रकारे बनवण्याचा अभ्यास नेमका कशामध्ये आहे. एकदम सोपं आहे पहा. एकदम सोपं आहे. कशामध्ये आहे पहा. योगामध्ये आहे. बरोबर. व्हेरी गुड. पहा योगामध्ये आहे. दुसरं कशामध्येच नाही. कारण योग आपण करूनच किंवा प्राणायाम वगैरे करूनच आपला श्वास सशक्त होतो. श्वास आपण कंट्रोल करू शकतो. कारण जर श्वास कंट्रोल नाही झाला तर बऱ्याच गोष्टी पहा बिघडतात. म्हणजे पहिली गोष्ट बघा, तुम्हाला ज्यावेळेस पहा परीक्षेमध्ये एखादा प्रश्न अवघड जातो ना त्यावेळेस तुमचा श्वास हा कंट्रोलच्या बाहेर जातो आणि कंट्रोलच्या बाहेर श्वास गेला की बऱ्याच गोष्टी आपल्या डिस्टर्ब होतात आणि आपण प्रश्न चुकायला जातो. त्याच्यामुळं ज्याचा श्वासावरती पहा कंट्रोल आहे, मग आपण म्हणतो ना की तुम्हाला ज्यावेळेस अवघड जाईल त्यावेळेस शांत बसायचं, श्वास एकदा वरती घ्यायचा आणि श्वास परत सोडायचा, मग सगळं नॉर्मल होतं. या गोष्टी आहेत योगामध्ये. ठीक आहे. प्रश्न पुढचा. प्राणवायु शरीर के हर अंग में संतुलित और डैश डैश होकर बहती है. प्राणवायु शरीर के हर अंग में संतुलित और डैश डैश होकर बहती है. व्यवस्थित, अव्यवस्थित, उत्तेजित की मंद मंद. ठीक आहे. यासाठी तुम्हाला मी उत्तर दाखवतो पहा. तुम्हाला इथं सापडून जाईल याचं उत्तर. ठीक आहे. इथं तुम्हाला उत्तर याचं पहा सापडून जाईल. संतुलित और व्यवस्थित होकर बहे. ठीक आहे. व्यवस्थित ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर आहे. बरोबर आहे पहा. प्रश्न पुढचा. रोग का कारण. रोगाचं कारण काय आहे यापैकी. प्राणवायु का बहुत अधिक बढ़ जाना, प्राणवायु का अंग विशेष में असंतुलन, योग के माध्यम से शारीरिक शक्ती घटाना, अपने शरीर की उचित देखभाल न करना. रोगाचं कारण काय आहे पहा. उतार्यानुसार रोगाचं कारण आपल्याला सांगायचं आहे. व्यवस्थित दिसत आहे का तुम्हाला सर्वांना. रोगाचं कारण पहा. तुम्हाला उत्तरही दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. बघा, या ठिकाणी काय आहे. देखा जाए तो बीमारी और कुछ भी नहीं बल्कि प्राण का उस अंग विशेष में असंतुलित हो जाना. म्हणजे जर त्यामध्ये ऑक्सिजनची लेवल वगैरे पातळी वगैरे कमी जास्त झाली तर आपण म्हणतो की त्या ठिकाणी थोडंसं जे काय रोग आहे तो किंवा थोडंसं अस्वस्थपणा वगैरे वाटणं या गोष्टी होत असतात. म्हणजे प्राणवायू का अंग विशेष में असंतुलन काय आहे पहा. इनबॅलन्स. जर ऑक्सिजन लेवल कमी झाली आपल्याला माहिती आहे कोरोनामध्ये या गोष्टी झालेल्या आहेत. मग ऑप्शन क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे पहा. लक्षात ठेवा. शक्ती गटाना नाही. कारण बरेच जण पहा 3 बरोबर गेलेले आहेत. प्राणवायू का तुम्हाला या ठिकाणी पण दिसतंय त्याच्यामुळे लक्षात उतारा बघा. चुकू देऊ नका आणि घाई गडबड अजिबात करू नका. दुसरा लेक्चर कुठं चालू आहे तिकडं पळा असं अजिबात काही करू नका. प्रश्न पुढचा पहा. अच्छा स्वास्थ्य का संबंध डॅश डॅश है. अच्छा स्वास्थ्य. बघा, मी ज्या गोष्टी काही सांगतो ना त्या गोष्टी अनुभवातून सांगतो. कारण आपलं निमलक्ष इथं निमलक्ष बाहेर
आणि तसंच होतं मग परीक्षेमध्ये. मग आपल्याकडून गडबडीत, गोंधळामध्ये काही प्रश्न चुकतात. एकदम साधे सोपे प्रश्न असतात. तुमच्या इथं लक्षात येत असेल, की तुम्ही जे उत्तर म्हणजे विचार करता ते उत्तर नाही. याचं कारण काय आहे? तर आपण थोडंसं डिस्टर्ब झालोय कुठेतरी. अच्छे स्वास्थ्य का संबंध अच्छे शरीर से, प्राणवायु से, योगाभ्यास से, बीमारियों के अभाव से. ऑप्शन क्रमांक 2 पहा प्राणवायू. अच्छे स्वास्थ्य का संबंध काय असणार आहे पहा प्राणवायू बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. बुद्धी में ईक प्रत्यय लगने पर शब्द बनेगा. आता बघा तुम्हाला मी मगाशीच सांगितलं पहा ईकचा पहिला ऱ्हस्व आणि दीर्घ याबद्दल तुम्हाला सांगितलं. आता इथं तुम्हाला त्याचा फायदा पहा होईल. बघा ईक प्रत्यय ठीक आहे. तिथं आपण ईय लावलं होतं ठीक आहे आणि इथं आहे पहा ईक. ईय असल्यानंतर तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आणि ईक असेल तर तुम्हाला काय करायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बौद्धिक बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 बौद्धिक हे येणार आहे पहा प्रत्यय लागल्यानंतर ईक बुद्धीला ईक प्रत्यय लागला की बौद्धिक हा शब्द पहा तयार होतो. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक इथं खूप फास्ट होतंय त्यामुळेच मी पहा थोडंसं स्लो घेतोय कारण तुमच्याकडून इथं तुम्ही फास्ट फास्ट करणार आणि तिथं मग चुकणार. त्यामुळे तसं करू नका. समजून घेण्यावरती भर द्या. तुम्हाला समजलं की मग तुमचा तिथं स्पीड ऑटोमॅटिक वाढतो पहा आणि ते पण बरोबर तुम्ही प्रश्न सोडवणार 100%. चला आता पॅडागॉजीचे पहा 15 प्रश्न आपण बघूया. एकदम छान प्रश्न आहेत. एकदम मस्त प्रश्न आहेत. चला निम्नलिखित में से कौन सी विधि भाषा अधिगम के लिए ड्रिल और भाषा के औपचारिक गुणधर्म में निपुणता को आवश्यक रूप की तरह अनुशंसा करती है. हिंदीचे शब्दच आज बोलता येणार पहा. अनुशंसा अनुशंसा. हा चला आता अनुशंसाचा अर्थ काय होतो तर अनिवार्य. ठीक आहे. अनिवार्य आहे पहा. म्हणजे काय खालीलपैकी अशी कोणती भाषा विधी आहे की ज्याच्यामध्ये मौखिक सराव ड्रिल म्हणजे काय पहा मौखिक सराव आणि भाषा के औपचारिक गुणधर्म में निपुणता म्हणजे काय भाषेचे काय पहा मूलभूत घटक असतील त्याच्यामध्ये निपुणता मिळवली पाहिजे किंवा त्याच्यामध्ये फ्लुएन्सी आली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आली पाहिजे पहा फ्लुएन्सी आली पाहिजे. 1 मिनिट हा थोडासा प्रश्न मोठा झाला. ओके. हा नैपुण्यता आली पाहिजे. तर अशा प्रकारचे घटक आहेत ते काय पाहिजे अनिवार्य आहेत. अशी कोणती या ठिकाणी विधी किंवा कोणती पद्धत या ठिकाणी मानते. तर बघा श्रव्य भाषावाद संप्रेषणात्मक भाषा शिक्षण व्याकरण अनुवाद विधी की कुल भौतिक प्रतिक्रिया. जड झाली जीभ जड झाली आज. तर बघा ड्रिल म्हणजे काय मौखिक सराव म्हणजे आपण जास्तीत जास्त तोंडी भाषेचा किंवा ओरलचा उपयोग करतो. ठीक आहे. 1 मिनिट पहा प्रश्न वेगळीकडेच गेलाय पहा. ओके ठीक आहे. चला प्रश्न तुम्हाला आता व्यवस्थित दिसेल. हा आपण मौखिक सराव म्हणजे ओरली जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी करतो आणि जे काही नैपुण्य आहे म्हणजे कशामध्ये जे मूलभूत घटक आहेत त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवलं पाहिजे मिळवता आलं पाहिजे. तर यासाठी हे अनिवार्य आहे. तर लक्षात ठेवा श्रव्य भाषावाद त्याला आपण ऑडिओ लिंग्वलिझम असं म्हणतो. ऑडिओ लिंग्वलिझम म्हणजे या पद्धतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त मौखिक सराव करावा लागतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मूलभूत घटक आहेत भाषेचे त्याच्यामध्ये नैपुण्य मिळवावं लागतं. म्हणजे समज तुम्हाला जरी मौखिक सराव करावा लागत असला तरी तुम्हाला ऐकावं लागतं कारण श्रवण हे बेसिक आहे. श्रवण जर तुम्ही व्यवस्थित केलं ना म्हणजे विद्यार्थ्यांनी बघा श्रवण जर व्यवस्थित ते करत नसतील तर ते चांगल्या प्रकारे बोलूही शकत नाहीत. त्याच्यामुळं तुम्हाला याच्यामध्ये या सर्व भाषावाद पद्धतीमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे. मौखिक सराव असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या बेसिक जे काही स्किल असणार आहे त्याच्यामध्ये नैपुण्य फ्लुएन्सी असणं गरजेचं आहे. तर ह्या श्रव्य भाषावाद या पद्धतीमध्ये ऑडिओ लिंग्विलिझम या पद्धतीमध्ये हे अनिवार्य आहे. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा आहे पहा. समजून घ्या पहा प्रश्न समजत नाहीत हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा थोडासा वेळ जरी गेला तरी काही अडचण नाही.
परंतु समजून घेण्यावरती भर द्या, कारण कदाचित हाच जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारला गेला. एक मिनिट, आज थोडासा झूम जास्त झालेला आहे. एकच मिनिट तसं. ओके, ठीक आहे, तुम्हाला दिसेल आता प्रश्न व्यवस्थित. बघा आता प्रश्न वाचतो मी. बघा, कक्षा 7 का विद्यार्थी ऐलम कन्नड मराठी. आता ऐलम हे विद्यार्थ्याचं नाव आहे बघा, ठीक आहे. कन्नड, मराठी, हिंदी और इंग्रजी 4 भाषाएं जानता है. आता हा जो एलम नावाचा विद्यार्थी आहे, कन्नड भाषा, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 4 भाषा त्याला माहिती आहेत. घर में जब वो अपने माता पिता के साथ बात करता है तो प्रवाह के साथ चारों भाषाएं बोलता है. ज्यावेळेस तो घरी बोलतो त्यावेळेस तो फ्लुएंटली 4ही ज्या काही भाषा आहेत त्या ठिकाणी बोलू शकतो. और विद्यालय में वो हिंदी, कन्नड़ और तथा इंग्रजी बोलता है क्योंकि उसके मित्र व अध्यापकों को यही भाषाएं आती है. म्हणजे वर्गामध्ये काय शिक्षक आणि विद्यार्थ्यांना हिंदी, कन्नड आणि इंग्रजी या 3च भाषा येतात. क्योंकि उसके मित्र और अध्यापकों को यही भाषा आती है. इस स्थिति को किस रूप में जाना जाएगा. आता अशा प्रकारची जी काही स्थिती असेल, ठीक आहे, अशा प्रकारची स्थिती असेल म्हणजे घरामध्ये 4 भाषा बोलतो तो, फ्लुएंटली बोलतो, परंतु शाळेमध्ये आल्यानंतर एक भाषा या ठिकाणी मराठी जी आहे ती मराठी भाषा तो बोलत नाही, कारण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ती भाषा येत नाही. तर मग अशी जी काही स्थिती असेल त्या स्थितीला नेमकं काय म्हटलं जाईल, ठीक आहे. या स्थितीला काय म्हटलं जाईल. परभाषिक ट्रांसलैंग्वेज योग्यता, कोड जाल म्हणजे कोड मिक्सिंग, कोड से आगे जाना, कोड मुव्हिंग की अंतरभाषा इंटर लँग्वेज. आता बघा, आपण मला असं वाटतं काल सुद्धा एक आपण अशाच प्रकारचा प्रश्न पाहिलेला होता की तुम्हाला म्हणजे एका ठिकाणी ज्या गोष्टी येत आहेत त्या तुम्ही तिथं बोलताय, परंतु दुसरीकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी जे बोलायचं आहे तुम्ही त्याच गोष्टी बोलताय. म्हणजे बघा की घरामध्ये तुम्हाला कन्नड भाषा बोलता येते, मराठी, हिंदी आणि इंग्रजी, कारण तुमच्या घरातल्या त्या 4ही भाषा बोलतात. परंतु शाळेमध्ये गेल्यानंतर मित्रांना जी भाषा बोलता येत नाही ती कोणती, मराठी ही भाषा तो बोलत नाही. म्हणजे काय, या ठिकाणी एक प्रकारची ट्रान्स लँग्वेज योग्यता आहे. त्याच्यामध्ये एक परभाषिक किंवा भाषेची सार्वत्रिक क्षमता, युनिव्हर्सल, ठीक आहे. एक लँग्वेज युनिव्हर्सल म्हणजे जी काही भाषा जिथं भाषा एखादी वापरायची तिथंच तो भाषेचा वापर करत असेल तर त्याला परभाषिक किंवा भाषेची सार्वत्रिक क्षमता असं म्हणायचं, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आहे ट्रान्स लँग्वेज योग्यता. म्हणजे आपण ज्याच्याशी जे बोलायचंय, ज्याच्याशी ज्या भाषेत बाशेत त्याच भाषेमध्ये बोलणं. साधं सोपं लक्षात ठेवा की ज्याला जी भाषा येते त्याच भाषेमध्ये बोलणं. आता आपल्याकडे बघा की आपण समजा बाहेरच्या राज्यामध्ये गेलो किंवा बाहेरच्या राज्यातल्या आपल्याकडे कोण आलं तर आपण त्याच्याबरोबर मराठीमध्ये बोलत नाही, त्याला हिंदी येते तर आपण त्याच्याबरोबर हिंदी बोलतो. तर ही एक आपली काय सार्वत्रिक क्षमता आहे. म्हणजे आपण जिकडं जाऊ तिकडं आपण तिथं जी काय भाषा असेल त्या भाषेचा आपण वापर करणार. म्हणजे ही एक युनिव्हर्सल आहे, ठीक आहे. आपण त्याला ज्या भाषेतून समजेल त्या भाषेमध्ये आपण बोलणं, ठीक आहे. लक्षात ठेवा, परभाषिक म्हणजे आता इथंही थोडक्यात तुम्हाला मी थोडंसं सांगतो. परभाषिक, आता पर म्हणजे काय, एक प्रकारची त्याला आपण आता म्हणूया की दुसरं, ठीक आहे, दुसऱ्याची भाषा. पर एक आपण समजून घेऊ की परभाषिक म्हणजे दुसऱ्याच्या भाषेत बोलणं. समजलं, परभाषिक दुसऱ्याच्या भाषेत बोलणं. आता मराठीमध्ये जर आलं तर भाषेची सार्वत्रिक क्षमता. सार्वत्रिक म्हणजे काय, सर्वांना जे येतं ते बोलणं. म्हणजे आता इथं बघा की घरामध्ये मराठी भाषा येते म्हणून आपण मराठीही बोलतो आणि वर्गामध्ये किंवा मित्रांमध्ये गेल्यानंतर त्यांना मराठी येत नाही म्हणून आपण मराठी गाळतो, ठीक आहे. चला, समजलं असेल. काही बी असू द्या, आपल्याला पाणी काढायचंय तर आपण मग कसंही काढू. उलटा पावरा केला तरी पाणी जर निघत असेल वर थोडं थोडं काय अडचण नाही आपल्याला. आता माझ्या हिंदीवर जाऊ नका. एकदम फ्लुएंटली हिंदी माझी पाऊस आहे, खूप खूप पाऊस आहे आज मगाच्यापासून पाऊस पडतोय. तुमच्याकडे पाऊस पडत असावा, पडत नसेल तर पाठवून देतो तुमच्याकडे. चला, भाषा अधिगम के बारे में कौन सा कथन सही है. भाषा अधिगम, ठीक आहे. आता अधिगमचा अर्थ माहिती झाला सर्वांना. अधिगम म्हणजे काय, भाषा शिक्षण, ठीक आहे. भाषा शिक्षणाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे. चला वाचा आणि उत्तर द्या. सहजा
और प्रथम भाषा का ज्ञान द्वितीय भाषा के अधिगम में अवरोध डालता है. पहा अवरोध, अवरोध म्हणलं ही तर तुमचा प्रश्न पॉझिटिव्ह आहे बरोबर. तर अवरोध म्हटलं की त्याला काट मारायची. गुलाबी हिंदी. ठीक है चला. सहजात और प्रथम भाषा के ज्ञान का द्वितीय भाषा अधिगम से कोई लेना देना नहीं है. काही देणं घेणं नाही का, असं थोडंसं आहे का, काहीतरी असतंच ना, थोडं तरी असतंच ना. आपण म्हणलं बा तुझ्याशी माझा काही संबंध नाही, कुठला तरी संबंध असतो असं म्हणायचं नाही. भाषेच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा, काहीतरी संबंध असतो. सहजात और प्रथम भाषा का ज्ञान द्वितीय भाषा के अधिगम को समर्थित करता है. बरोबर आहे पहा या ठिकाणी. म्हणजे काय आहे या ठिकाणी, समर्थित करणार आहे, त्याला एक प्रकारचं उत्तेजन देईल, सकारात्मक एक सपोर्ट करेल. प्रथम भाषा अधिगम और द्वितीय भाषा दोनों पूरी तरह से अलग अलग है. म्हणजे प्रथम भाषेचं शिक्षण आणि दुसऱ्या भाषेचं शिक्षण पूर्णपणे वेगवेगळं आहे का, तर अजिबात नाही. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे चला. अशा प्रश्नाच्या बाबतीमध्ये जास्त वेळ द्यायचा नाही, परंतु लक्षात ठेवा सगळे ऑप्शन वाचायचे, हे लक्षात ठेवा, नाहीतर मग स्पीड ब्रेकर तुमचा लागणार नाही. अरे तुम्हाला समजतंय ना, बाद झालं. मला काही कुठला पुरस्कार नाही घ्यायचा. तुम्हाला समजलं, आपल्या विद्यार्थ्यांना समजलं, हे महत्वाचं लक्षात ठेवा. आणि हे कायम लक्षात ठेवायचं की उगाच हे करायला जायचं नाही, की दुसऱ्यावरती इम्प्रेशन पाडायला जायचं नाही, नाहीतर मग पोपट होतो आपला. त्यामुळे जे येते ते आपलं बिनधास्त खुलके सांगायचं, आपल्यालाही लाज वाटत नाही परत. चला. कक्षा 6 की अध्यापिका शब्दावली समृद्ध करने के लिए चम्मच, प्लेट, डिब्बे, परात परात बघा कक्षा में लेकर आती है. इन्हें दिखाकर वो रसोई में इस्तेमाल होने वाली वस्तुओं का विवरण लिखना चाहते हैं. भाषा शिक्षण के संदर्भ में इन वस्तुओं को क्या कहेंगे. आता लक्षात ठेवा, जे काय वरचं आहे ना, वरच्यापेक्षा हे सगळ्यात महत्वाचं आहे. हेच विधान सगळ्यात महत्वाचं आहे. सांगा काय आहे. रिलिया. व्हेरी गुड. वास्तविक वस्तू. ठीक आहे. ज्या वास्तविक वस्तू असतात, ज्या रिलिया असतात, तर त्या आपण वर्गामध्ये घेऊन येत असू तर त्याला रिलिया म्हटलं जातं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2. थँक्यू. चला. घोषणात्मक ज्ञान क्या आहे. घोषणात्मक ज्ञान. ठीक आहे. आपण काल एक नॉलेज पाहिले, नॉलेजचा ज्ञानाचा एक प्रकार आपण पाहिला आणि आज हा दुसरा प्रकार आहे. पहा काल आपण एक प्रकार पाहिला आणि आज हा दुसरा प्रकार आहे पहा ज्ञानाचा. ठीक आहे. आपण ती कन्सेप्ट बघूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, हे जे सांगितलं आपण, हे काय आहे, घोषणात्मक ज्ञान आहे, म्हणजे डिक्लेरेटिव्ह. ठीक आहे. डिक्लेरेटिव्ह नॉलेज आहे. आणि काल आपण एक प्रकार पाहिला, त्याला आपण कार्यात्मक नॉलेज म्हणलं. पहा ठीक आहे. कार्यात्मक म्हणजे काय, प्रोसिजरल. ठीक आहे. हा प्रोसिजर आणि डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह म्हणजे काय, की घोषित करणं किंवा सांगणं, आणि प्रोसिजर म्हणजे काय, की त्याची नेमकी प्रोसिजर काय आहे. काल तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलं प्रोसिजर. आणि आता हे डिक्लेरेटिव्ह नॉलेज विचारले आपल्याला, आपण डायरेक्टली विचारले की घोषणात्मक ज्ञान काय आहे किंवा डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय. बघा, किसी भाषा के शब्द का उच्चारण करना जानना. बघा, एखाद्या शब्दाचा, एखादी भाषा आहे आणि त्या भाषेचा एखादा शब्द आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं हे जाणणं, हे याची जाण असणं, हे समजणं, हे डिक्लेरेटिव्ह नॉलेज येईल का, तर नाही. व्याकरणिक तत्वों के बारे में ज्ञान म्हणजे जे काय व्याकरणामध्ये घटक आहेत त्या संदर्भात आपल्या ठिकाणी नॉलेज असणं किंवा माहिती असणं. त्यानंतर व्याकरणिक तत्व में त्रुटी की पहचान करना शिकणं. आता व्याकरण जे काय तत्व जे घटक असतील त्याच्यामध्ये काय चुका असतील, त्या चुका शोधणं म्हणजे घोषणात्मक नॉलेज आहे का, तर अजिबात निगेटिव्ह आहे. किसी व्याकरणिक तत्व पर कैसे कार्य किया जाए यह जानना. आता बघा, म्हणजे कोणत्या तर जो काही घटक असतील, व्याकरणाचे घटक असतील, त्याच्यावरती कशा प्रकारे काम करायचं हे समजून घेणं, आता मी काल तुम्हाला सांगितलं, एखादा व्याकरणाचा घटक असेल म्हणजे व्याकरण चालवणे असेल तर त्याचे काय घटक असतील, ते त्यांचा वापर कशा प्रकारे करायचा, तर हे समजून घेणं म्हणजे असतं प्रोसिजरल नॉलेज, म्हणजे कार्यात्मक ज्ञान असतं. ठीक आहे. कार्यात्मक ज्ञान असतं. हे आपण कालच्या प्रश्नामध्ये पाहिलं, लक्षात ठेवा. जर तुम्ही पाहिला नसेल तो प्रश्न तर बघून घ्या. त्यामुळे तुम्हाला मी दोन्ही पण इथं सांगितलं. आता काय असतं, जे काही व्याकरणाचे घटक असतात त्याच्या संदर्भात माहिती घेणं,
त्याच्या संदर्भात जाणणे म्हणजे काय? डिक्लेरेटिव्ह नॉलेज. ठीक आहे, लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 2 व्याकरणिक घटकांच्या संदर्भामध्ये किंवा जे काही व्याकरणाचे घटक असतील त्याच्या बाबतीत जाणून घेणं, घटकांविषयी जाणणे, याला घोषणात्मक नॉलेज असं म्हणायचं. म्हणजे समजा आपण म्हणूया की नाम असेल, सर्वनाम असेल, क्रियाविशेषण असतील, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतील, काळ असेल, वाक्यांचे प्रकार असतील, हे जे काही घटक असतील त्याच्या बाबतीमध्ये जाणून घेणं, नॉलेज मिळवणं म्हणजे घोषणात्मक ज्ञान. लक्षात ठेवा, काय त्या बाबतीमध्ये काय असतं? हे डिक्लेरेटिव्ह नॉलेज असतं. आणि त्याचा वापर कसा करायचा बघा, दोन्हींमध्ये तुम्हाला मी सांगतोय की त्याच्या बाबतीमध्ये फक्त एक थोडक्यात आपण घेतलं, विशेषण घेतलं, हा घटक आपण घेतला. आता विशेषणाच्या बाबतीमध्ये फक्त नॉलेज घेणं म्हणजे काय? घोषणात्मक डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणायचं किंवा डिक्लेरेटिव्ह नॉलेज किंवा घोषणात्मक ज्ञान म्हणायचं त्याला. आणि याचा वापर कशा प्रकारे करायचा हे समजून घेणं, म्हणजे कार्यात्मक ज्ञान. तुम्हाला एकदम क्लिअर झालं असेल पा कार्यात्मक ज्ञान किंवा प्रोसिजरल नॉलेज कसं आणि डिक्लेरेटिव्ह नॉलेज म्हणजे काय. प्रोसिजर म्हणजे त्याचा वापर करणं. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा. ते आपण नंतर घेऊया, मराठीमध्ये घेऊया आणि हिंदीमध्ये पण घेऊया, परंतु इथे तुम्हाला मी दोन्हीही सांगितलं कारण बरेच जण नोट्स काढतात, त्यामुळे त्यांच्या नोट्स पण तयार झालेल्या असतील. चला प्रश्न पुढचा. यह एक ऐसी स्थिती दी जा रही है. ठीक है, आता या ठिकाणी एक अशा प्रकारची कंडिशन आहे की जहां विद्यार्थियों को विषय के प्रति समझ बनाने के लिए विषय के विपरीत वाले दृष्टिकोन से परिचित करवाया जाता है. आता एखादा विषय आहे की त्या विषयाच्या संदर्भात अंडरस्टँडिंग लेवल वाढवायचे आहे, तर काय काय केलं जातंय की त्या विषयाच्या विरुद्ध दृष्टिकोन जो काय असेल त्याच्याशी ओळख करून दिली जाते. इस प्रक्रिया द्वारा विद्यार्थियों में किसके विकास का प्रयास किया जा रहा है. म्हणजे एखादा विषय समजून द्यायचा असेल तर त्या विषयाच्या विरुद्ध एखादा दृष्टिकोन समजून दिला जाईल, ज्याच्यामुळे काय होईल, जो काही विद्यार्थ्यांचा विकास आहे कुठला तरी तो होईल. आता आपल्याला तेच सांगायचं आहे की ही जी प्रक्रिया आहे याद्वारे कोणता विकास या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समालोचनात्मक विश्लेषण, प्रक्रिया आधारित शिक्षणशास्त्र, समालोचनात्मक साक्षरता की साक्षरता विकास. बघा हा विचाराचा कोणता प्रकार आहे. बघा आपण असं करतो बघा की समजा असं म्हणूया की एखादा विषय समजून घ्यायचा आहे. एक थोडक्यात आपण म्हणू की एखादा मित्र असेल आपला, एखादी मैत्रीण असेल की ती सारखं भांडण काय करत असेल. ठीक आहे, हा विषय आहे. तर मग आता तो विषय समजून द्यायचा आहे, भांडण नेमकं का होत असेल किंवा काय करायचं आहे. तर मग त्याचा एक वेगळा, एक चुकीचा किंवा एक विरुद्ध दृष्टिकोन आपल्याला समजून द्यायचा की समजा आपण म्हणूया की ती जी व्यक्ती आहे ती भांडणार नाही, म्हणजे आनंदी कधी राहील किंवा ती कधी भांडण करणार नाही. तर तो जो काय दृष्टिकोन आहे आपण तो समजून द्यायचा. ठीक आहे, तो दृष्टिकोन ज्यावेळेस समजेल तर त्यावेळेस मग त्या व्यक्तीला असं समजेल की बाबा ती जी काही व्यक्ती आहे ती भांडण कशामुळे करत आहे, भांडणाचं काय कारण नेमकं आहे हे त्याला समजेल ना. मग या ठिकाणी आपण काय करतो म्हणजे बघा असं आपण ज्यावेळेस याला आपण म्हणू की दोन्ही बाजू आपण विचारात घेतो, दोन्ही बाजूंचं आपण या ठिकाणी काय करतो, विश्लेषण करतो किंवा त्या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की एक चिकित्सा करत असतो. ठीक आहे, चिकित्सा करत असतो, त्याला समालोचनात्मक साक्षरता असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3 समालोचनात्मक साक्षरता. त्या ठिकाणी आपण चिकित्सक विचार करतो, म्हणजे दोन्ही बाजूने किंवा जरी एखादी निगेटिव्ह बाजू असेल एखाद्याची तर तो निगेटिव्ह का बोलत असेल तर त्याच्या आपण पॉझिटिव्ह बाजूने विचार करतो, इकडल्या बाजूने विचार करतो, म्हणजे एक चिकित्सक दृष्टीने आपण त्या ठिकाणी विचार करत असतो. त्याला समालोचनात्मक साक्षरता असं म्हटलं जातं. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 समालोचनात्मक साक्षरता त्या ठिकाणी विकसित केली जात आहे. कारण हे गरजेचं आहे, कारण आपण असे बरेच विद्यार्थी विचारू शकतात की समजा पाऊस पडण्याचं कारण म्हणजे हेच आहे का, काय नेमकं कारण आहे, पाऊस कसा पडतो, म्हणजे ढगातून ढग फुटत असतील. मग असे बरेच जण असे विचार करत असतील की ढगामध्ये पाणी कुठून जातं, म्हणजे लहान मुलं आपली विचारत असतील, मग त्यांच्यामध्ये चिकित्सक दृष्टिकोन विकसित होणं गरजेचं असतं. तर हा प्रकार या ठिकाणी आहे की त्यांना त्याच्या विरुद्ध बाजूनी विचार करायला भाग पाडावं लागेल. असे प्रश्न आपल्याला त्यांना विचारावे लागतील आणि त्यांचा चिकित्सक विचार दृष्टिकोन त्या ठिकाणी जागा झाला की त्यांच्यामध्ये एक प्रकारे दोन्ही बाजूने विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित होईल. ठीक आहे,
चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा आहे आणि नसलं समजलं तरीही काही अडचण नाही, तुम्ही तुमचं समजून घ्या. चला, एक येणार नाही, कारण एक काय म्हणतंय लक्षात ठेवा, एकामध्ये काय आहे पहा, समालोचनात्मक विश्लेषण म्हटलंय. आता यामध्ये विश्लेषण या ठिकाणी केलं, फक्त विश्लेषण करणं म्हणजे काय, त्याच्यामधून फक्त विश्लेषण करायचं आणि बाजूला व्हायचं. आता याच्यामध्ये आपल्याला साक्षरता विकसित करायची ना, म्हणजे तुमच्यामध्ये ती साक्षरता आली पाहिजे, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये तो एक प्रकारचा गुण विकसित करायचा आहे. आता फक्त विश्लेषण करणं म्हणजे त्याच्यामध्ये कदाचित गुण विकसितच होणार नाही किंवा तो गुण विकसित झालेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता ही फक्त एक ऍक्टिव्हिटी आहे, यातून काय नेमकं ते करू इच्छितात, फक्त विश्लेषण ते करू इच्छित नाहीत, हे महत्वाचं आहे. फक्त ते शिक्षकांनी विश्लेषण केलं का, तर नाही, तर ते विश्लेषण करण्यासाठी किंवा समालोचनात्मक विश्लेषण करण्यासाठीची साक्षरता या ठिकाणी विकसित त्यांच्यामध्ये करायची आहे, ज्यामुळे विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी एक प्रकारचा चिकित्सक विचार करतील. अशा प्रकारची साक्षरता त्यांच्यामध्ये विकसित करायची आहे, ना की फक्त ते विश्लेषण करू किंवा ते शिक्षकांनी फक्त विश्लेषण त्या ठिकाणी करायचं आहे. ठीक आहे, चला, समजलं असेल तुम्हाला. पुढे जाऊया. तुमचं तुम्ही समजून घेतलं तरच लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न युनिट पडतात. अरे बापरे, कसले युनिट पडतात? फक्त तिथं विश्लेषण लक्षात ठेवा, तुम्हाला मी सांगितलंय तरी पण व्यवस्थित की विश्लेषण फक्त केलेलं नाही त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये, तर ते साक्षरता विकसित करायची ना त्या ठिकाणी. बघा प्रश्न पुढचा, परभाषा व्यवहार ट्रान्सलँग्वेजिंग क्या आहे. अलग लक्षात. वरती आपण एक प्रश्न बघितलाय पहा, पर वरती तुम्हाला मी जोर दिला होता. पर म्हणजे काय, हा आता बघा, आता पुढचं सांगत नाही, आता त्याचाच अर्थ विचारलाय पहा. प्रश्न बघा, एकाच कन्सेप्ट वरती हा दुसरा प्रश्न आहे. परभाषा व्यवहार. मराठी घेत हा सर, मराठी बेस्ट आहे. कुठले मीटर पडतात? चला, अगदी बरोबर सांगताय की एक कक्षा में, ठीक आहे, डायरेक्टली उत्तर सांगतो कारण बऱ्याच जणांनी बरोबर उत्तर सांगितलंय की परभाषा व्यवहार, कारण तुम्हाला कन्सेप्ट मी वरती सांगितली होती. एक कक्षा में एक से अधिक भाषाओं को संसाधन के रूप में इस्तेमाल करने की शिक्षण शास्त्रीय प्रक्रिया म्हणजे काय पहा, परभाषा व्यवहार म्हणजे बघा की एकापेक्षा एकशे अधिक जे काही भाषा असतील त्यांना एक साधन म्हणून वापर करण्याची जी शिक्षणशास्त्रीय प्रक्रिया असते, तर त्याला परभाषा व्यवहार असं म्हटलं जातं, ट्रान्सलँग्वेजिंग असं म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा. उद्या संध्याकाळी लेक्चर होणार नाही कारण पाकिस्तान बरोबर मॅच आहे, त्याच्यामुळे माझंही लक्ष लागणार नाही, तुमचंही लक्ष लागणार नाही, तुम्ही सारखं मॅच मध्ये बघणार आणि मग मी तुम्हाला फक्त शिकवत राहणार. त्यापेक्षा आपण लवकर घेऊया लेक्चर, होईल लेक्चर आपला लवकर घ्या, उद्या संडे आहे. निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया भाषा को अच्छी तरह से लिखना सीखने में शामिल है. चला, आता लेखनाची जी प्रक्रिया आहे तर त्याच्यात कोणती प्रक्रिया ठिकाणी शामिल आहे, त्याचा समावेश होतो, ते टप्पे पण सांगायचे आहेत, लेखनाचे टप्पे. ठीक आहे, 2020 वर्ल्ड कप उद्या भारत पाकिस्तान मॅच असल्यामुळे आपला जो काही सामना आहे तो आधीच रंगेल, 3-4 वाजता रंगेल, म्हणजे किंवा 5 वाजता घेऊया. मुलींनी पण बघायचे, सगळ्यांनी बघायचे. चला, आता लक्षात ठेवा, लेखन पद्धत आपल्याला सांगायची आहे या ठिकाणी. प्रक्रिया, लेखन प्रक्रियाचा या ठिकाणी भाग, जे काही टप्पे आहेत त्यांचा क्रम सांगायचा आहे. बघा मी यावरती खूप वेळा सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस तुम्हाला कुठलेही लेखन करायचं असेल, काही करायचं असेल, तुम्हाला निबंध लिहायचा असेल, एखादी कथा लिहायची असेल, किंवा तुम्हाला सांगितलं की एखाद्या शब्दावरती 2 ओळी लिहा, तर ते मूल काय करेल, आधी विचार करेल, बरोबर. माझा मानस मंथन म्हणजे काय, बुद्धिमंथन सगळीकडे आहे, त्यामुळं पुढचं बघायचं आहे. त्यानंतरची पुढची स्टेप काय असणार आहे, तुम्ही एकदा का तुम्ही विचार केला
तर तुम्ही काय करणार, एक जे काय त्यातले मेन जे पॉइंट आहे ते लिहून काढणार, म्हणजे कच्चे. ठीक आहे, की बाबा मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मी असं करेल, तसं करेल, तसा निबंध लिहिल, मग इथं तो मुद्दा घालेल. म्हणजे आपण त्याच्यामध्ये काहीतरी जे महत्वाचे बिंदू आहेत ते लिहून घेणार. आता बघा, इथं रूपरेखा येणार नाही, महत्वाचे बिंदू तर इथं आहेत, इथं आहेत, इथं आहेत. पहिला ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर काय करतो आपण, महत्वाचे बिंदू लिहून घेतले की त्याच्यानंतर आपण एक प्लॅन तयार करतो. ठीक आहे, एक काय करतो आपण, प्लॅन तयार करतो. तर रूपरेखा तयार करणं. आता या ठिकाणी बघा, रूपरेखा तयार करणं फक्त इथंच आहे, इथं येणार नाही, इथं येणार नाही. बघा, मानस मंथन, त्याला आपण ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो, बुद्धिमंथन म्हणतो. महत्वाचे बिंदू आपण त्या ठिकाणी काढायचे, पॉइंट काढायचे, महत्वाचे मुद्दे काढायचे. त्यानंतर एक रूपरेखा तयार करायची, एक प्लॅन तयार करायचा, एक कच्चा मसुदा आपण त्याला म्हणतो. त्यानंतर एक प्रारूप आपण काय करायचं, लिहायचं, एक ड्राफ्ट लिहायचा, कच्चा ड्राफ्ट लिहायचा. त्यानंतर जो काय कच्चा ड्राफ्ट आहे तो बघायचा, त्याच्यामध्ये काही चुका असतील ते बघायच्या, चुका जर नसतील, चुका असतील दुरुस्त करायच्या. त्यासाठी आपण त्याला संपादन म्हणतो, म्हणजे एडिटिंग म्हणतो. बघा, आपण सुद्धा एखाद्याला मेसेज करायचा असेल तर आपण बघतो ते आपण बरोबर केलेलं आहे का. जर त्याच्यामध्ये काय चुकलं असेल तर आपण एडिट करतो व्हॉट्सअपने तो फीचर दिलेला आहे. तर आपण ते एडिट करतो, म्हणजे संपादन करतो. आणि त्यानंतर मग जो काही योग्य तो बदल आहे तो आपण योग्य तो बदल करून अंतिम स्वरूप देऊन आपण, पाचवा मुद्दा, अंतिम स्वरूप देणार आणि फॉरवर्ड करणार. म्हणजे थोडक्यात आपण पुढे ते शिक्षक असतील किंवा कुणी असेल त्यांना आपण दाखवणार. म्हणजे लक्षात ठेवा, मानस मंथन, मुख्य बिंदू नोट करणं, महत्वाचे मुद्दे काढणं, रूपरेखा तयार करणं, पॅटर्न तयार करायचा, प्रारूप लिहायचा, म्हणजे एक प्लॅन बनवायचा किंवा ड्राफ्ट बनवायचा. आणि ड्राफ्ट बनवल्यानंतर आपण संपादन करायचं, एडिटिंग करायचं, काही चुका असेल दुरुस्त करायच्या आणि सगळ्यात शेवटी अंतिम रूप द्यायचं. समजलं? तुम्हाला हा प्रश्न इंग्लिशमध्ये येईल, मराठीमध्ये येईल, हिंदीमध्येही आलेला आहे, येईल. चला, प्रश्न चौथा उत्तर त्याचं आहे, वन डे मध्ये लेक्चर घ्या, 2 लेक्चर. जेवढं शक्य होईल तेवढं मी घेण्याचा नक्की प्रयत्न करेल. ठीक आहे, कधी 2 घेईल, कधी 1 घेईल. सामाजिक विज्ञान की कक्षा में शिक्षार्थी कक्षा में दिए जा रहे वक्तव्य से मुख्य बिंदु समझने की कोशिश कर रहे हैं और मुख्य बिंदु लिख रहे हैं, इस कौशल को क्या कहेंगे. सामाजिक विज्ञान समाजशास्त्राचा वर्ग आहे. आता याच्यामध्ये काही वक्तव्य दिलेत, म्हणजे काहीतरी सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता सांगितलेलं आहे त्याच्यावरून जे मुख्य बिंदू असतील, महत्वाचे पॉइंट असतील, ते समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतात. आता तुम्ही सुद्धा काहीतरी मी म्हणतो ते समजून घ्यायचा प्रयत्न करत असावेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सांगितल्यानंतर जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते लिहून घेतात. आता बऱ्यापैकी बरेच जण काही महत्वाचे पॉइंट वगैरे पण लिहून घेत असतील. ठीक आहे, आता हे जे काय कौशल्य आहे, या कौशल्य तुम्ही काय सांगणार, तुम्ही काय बोलणार. बघा, काही महत्वाचे मुद्दे, महत्वाचे पॉइंट समजून घेण्याचा प्रयत्न करणे आणि महत्वाचे मुद्दे लिहून घेणं. अध्ययन कौशल्य म्हणायचं, श्रवण कौशल्य म्हणायचं, लेखन कौशल्य म्हणायचं की संज्ञानात्मक कौशल्य म्हणायचं. आता तर सगळ्यांचंच बरोबर आलं पाहिजे, नाहीतर बाहेर पाऊस पडतोय पहा. अरे बापरे, 2 1 4. ज्यांचं एक उत्तर आहे ना, त्यांचं सर्वांचं अभिनंदन. याला अध्ययन कौशल्य म्हणायचं, अभ्यासाचं नॉलेज म्हणायचं, याला अभ्यासाचं स्टडी स्किल. लक्षात ठेवा, तुम्हाला स्टडी स्किल जर म्हटलं तर लक्षात आलं असतं, स्टडी स्किल आहे ही पण. म्हणजे बघा की मी तुम्हाला एखादी गोष्ट सांगितली, तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न करता, म्हणजे हे काय आहे, तुमच्या अभ्यासाचे एक स्किल आहे. आणि नंतर तुम्ही ते लिहून जर घेत असाल, पॉइंट काढत असाल, म्हणजे बघा आपण वाचन करतो, वाचन करता करता समजून घेतो आणि समजून घेता घेता आपण त्याच्या नोट्स काढतो. हे तुमचं एक अध्ययन कौशल्य आहे, एक स्टडी स्किल आहे. बरोबर, हे काय आहे, तुमचं एक स्टडी स्किल. चला, प्रश्न पुढचा, ऑप्शन 1 येणार आहे. या ठिकाणी श्रवण कौशल्य नाही, कारण फक्त श्रवण केलं जात नाही, या ठिकाणी लेखन पण केलं जाते. फक्त लेखनही केलं जात नाही, फक्त या ठिकाणी समजूनही घेतलं जाते, ऐकलंही जाते. आणि फक्त संज्ञानात्मक फक्त समजून घेतलं जात नाही, तर लेखनही केलं जाते. आणि अध्ययनामध्ये तर लेखनही असतं, श्रवणही असतं आणि बोलणंही असतं. ठीक आहे, हा, ऐकण्यातून म्हटल्यावर श्रवण कौशल्य होईल. फक्त ऐकणं तर आहेच,
कारण ऐकणं सुद्धा हे काय आहे, अध्ययन कौशल्यच आहे ना, परंतु त्यामध्ये दोन्ही पण गोष्टी आहेत. चला प्रश्न पुढचा, नीचे दिए गए प्रश्न को पढ़े, पता करे की यह प्रश्न किस प्रारूप टायपोलॉजी का आहे, म्हणजे कोणत्या टाईपचा आहे. ठीक आहे, कोणत्या टाईपचा आहे, कोणत्या प्रकारचा आहे, कोणत्या पॅटर्नचा आहे. आता बघा काय प्रश्न आहे बघा, की छोटी बालिका, एक मिनिट, प्रश्न बघा काय आहे, की छोटी बालिका की कहानी पढ़ने के बाद आपने उसके दुखों और कठिनाइयों का सामना आहे ठिकाणी बघा, कठिनाइयों का सामना करने वाले साहस को महसूस किया. आप उस लड़की को उसकी प्रशंसा के लिए पत्र लिखना चाहेंगे. लगभग 120 शब्दों में पत्र लिखिए. आता बघा, एक छोटीशी मुलगी आहे, छोटीशी काय आहे, एक मुलगी आहे, बरोबर. आता तिने जी काही गोष्ट आहे, तिची बालिका की कहाणी म्हणजे त्या मुलीची कहाणी वाचल्यानंतर तुम्ही काय केलं, तिचं जे काही दुःख असेल, तिच्या ज्या काही अडचणी असतील, त्यांनी ज्या काही अडचणीला सामना केला, समस्यांना तोंड दिलं, तर ते तुम्ही काय केलं, महसूस केलं, म्हणजे तुम्ही ते जाणून घेतलं. आता तुम्ही त्या मुलीची प्रशंसा करण्यासाठीचं एक पत्र लिहिणार आहात. 120 शब्दामध्ये तुम्ही पत्र लिहायचं आहे. तर हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार नेमका कोणत्या प्रकारचा आहे, प्रश्न आहे तो कोणत्या प्रकारचा आहे. तर सगळ्यांनी तुम्ही बरोबर सांगितलेलं आहे, की पाठाचा विस्तार करणं याला एक्स्ट्रापोलेटिव्ह असं म्हणायचं. एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन आहे पाठ का विस्तार करने वाला प्रश्न. पाठ का विस्तार करने वाला प्रश्न आहे. कारण या ठिकाणी काय आहे, याच्यामध्ये जर समजा तुम्ही त्या मुलीची एखादी गोष्ट ऐकलेली असेल, वाचलेली असेल आणि तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये जाणून घेतले असते, स्वतः त्या ठिकाणी आहात असा विचार जर केला, तर त्या मुलीची एक प्रशंसा करण्यासाठी पत्र तुम्ही जर लिहिलेलं असेल, तर याच्यामध्ये त्या मुलीची प्रशंसा होईल, मुलीला मोटिवेशन मिळेल आणि मुलगी अजून काही त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वगैरे लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी त्या पाठाचा विस्तार करण्यासाठीचा हा प्रश्न आहे, एक्स्ट्रापोलेटिव्ह प्रश्न आहे, ऑप्शन क्रमांक 3. आता अभिव्यक्तीपरक प्रश्न कसा आहे, अभिव्यक्तीपरक म्हणजे स्वतः फक्त अभिव्यक्त होणं. या ठिकाणी अभिव्यक्त झालेला आहेत का, तर नाही, कारण या ठिकाणी त्या मुलीला नेमकं काय वाटलं, काय अडचणी आल्या, काय दुःख आहेत हे समजून घेतलेलं आहे आणि याच्यावर मग प्रशंसा केलेली आहे. फक्त तू कसं आहे, तुझी गोष्ट अशी होती तशी होती असं या ठिकाणी म्हटलेलं नाही. त्यामुळे अभिव्यक्तीपरक येणार नाही. मोठ्या दीर्घ उत्तरीय प्रश्न तर येणार नाही. विमर्श म्हणजे काय असतो विमर्श संबंधी प्रश्न. आता विमर्श संबंधित प्रश्न म्हणजे काय असतो, डिस्कर्सिव्ह क्वेश्चन म्हणजे स्वच्छंद प्रश्न. विमर्श म्हणजे काय या ठिकाणी, स्वच्छंदी. आता स्वच्छंदी प्रश्न या ठिकाणी आहे का, तर नाही. म्हणजे सोयर, त्याला काय म्हणू मन मोकळा, या ठिकाणी मन मोकळा नाही. तर या ठिकाणी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी पाठाचा विस्तार करणं त्याला आपण अंदाजित प्रश्न हे असं म्हणतो. मराठीमध्ये लक्षात तुमच्या येणार नाही. तर अंदाजित प्रश्न म्हणजे एक्स्ट्रापोलेटिव्ह क्वेश्चन याला म्हटलं जातं, अंदाजित प्रश्न आहे. ठीक आहे, पाठाचा विस्तार करण्यासाठी. आणि त्याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं, की ज्यावेळेस तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा हिंदीमधला एखादा प्रश्न जर समजला नाही, तर तुम्ही तो मराठीमध्ये आहे, कारण त्याच पेपरमध्ये मराठीमध्ये असतो तो प्रश्न, तर मराठीमध्ये बघा किंवा तोच प्रश्न इंग्लिशमध्ये बघा. फक्त हे लक्षात ठेवायचं की तुम्हाला ते समजलं पाहिजे की तो प्रश्न कोणत्या भागामध्ये आहे. म्हणजे तुम्हाला मी इथे थोडक्यात सांगून देतो, की ज्यांची पहिली भाषा असते ना, पहिली भाषामधले जे पॅडागॉजीचे प्रश्न असतात, ते प्रश्न तुमच्या इंग्रजीमध्ये पण असतात, तेच प्रश्न हिंदीमध्येही असतात, लक्षात ठेवायचं. हाँ, प्रश्न पुढचा कक्षा 8 की अध्यापिका एक पाठ्य सामग्री के 5 वाक्यों को 2 बार अंग्रेजी में पढ़ती है और शिक्षार्थियों को ध्यानपूर्वक सुनने के लिए कहती है. आता काय आहे बघा, इयत्ता 8वीची शिक्षिका एक पाठ्य सामग्री, एक उतारा असेल, ठीक आहे, एक उतारा असेल, तर तो उतारा त्याचे जे काही 5 वाक्य आहेत ती 2दा वाचते, इंग्रजीमध्ये वाचन करते. विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक ऐकायला सांगितलं, ध्यानपूर्वक सुनणे, श्रवण करायला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इसके बाद वो शिक्षार्थियों को 4-4 के समूह काम करने के लिए कहती है. आता विद्यार्थ्यांना 4-4च्या गटामध्ये काम करायला सांगती की वे पढ़ी गई पाठ्य सामग्री का पुनर्लेखन करे. म्हणजे विद्यार्थ्यांनी किंवा त्यांनी जी काही वाक्य सांगितलेली आहेत, तर त्या पाठ्य सामग्रीचं पुनर्लेखन करा. बरोबर, जे काय ऐकलेलं असेल ते परत लिहायचं आहे, पुनर्लेखन करायचं आहे. जो एकदम मूळ जैसा ना हो. पुढची अट लक्षात घ्या,
की पुनर्लेखन करायचं आहे, परंतु जे काही मूळ जो काही वाक्य असतील, जे ओरिजिनल वाक्य असतील त्याच्यासारखीच ते पुनर्लेखन नसायला पाहिजे. तर इस गतिविधी को क्या कहेंगे, तर ही जी ऍक्टिव्हिटी सांगितलेली त्याला काय म्हटलं जाईल? लेखन कार्य म्हटलं जाईल, अनुच्छेद श्रुतलेख म्हटलं जाईल, सामूहिक श्रुतलेख म्हटलं जाईल, की श्रवण कार्य म्हटलं जाईल. अरे रे, जेवायला 4 प्रश्न करून जेवायला जावा, म्हणजे भरपूर जेवण कराल तुम्ही. बघा, आता लक्षात ठेवा, अशा प्रकारे समजा 5 वाक्य सांगितली, 6 वाक्य सांगितली. आता ते ऐकायला पण सांगितली, हे महत्वाचं लक्षात ठेवा. वाक्य असतील ते शिक्षकांनी सांगितलं, ते ऐकायला सांगितली. आता ते 4 समूहामध्ये, गटामध्ये विभागलं गेलं आणि जे काही सांगितलेलं आहे त्याचं पुनर्लेखन करायला सांगितले, परंतु ते आहे तसं यायला नको. तर मग त्याला लक्षात ठेवा, एक प्रकारचं अनुच्छेद लेखन, अनुच्छेद श्रुत लेखन म्हटलं जातं. म्हणजे परिच्छेद लेखन म्हटलं जाईल, बरोबर. परिच्छेद लेखन, कारण परिच्छेद लेखन म्हणजे काय, ते तर आहे तसं येणार नाही. जर वाक्य तुमचे आहे तसे असतील तर त्याला आपण अनुलेखन म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? अनुलेखन, बरोबर. ते अनुलेखन नाही, इथं पा परिच्छेद लेखन आहे, म्हणजे श्रुतलेख आहे, अनुच्छेद श्रुतलेख आहे. आणि दुसरं काय आहे, हे गटाने काम केलेलं आहे, समूहामध्ये काम केलेलं आहे, म्हणून याला सामूहिक लेखनही असं म्हटलं जातं किंवा सामूहिक श्रुतलेख सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा बरोबर आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा बरोबर आहे. म्हणजे एखाद्याने 2 उत्तर सांगितलं असेल तुमचंही बरोबर आहे, एखाद्याने तिसरं उत्तर सांगितलं असेल तुमचंही बरोबर आहे. आता प्रश्न नीट लक्षात ठेवा, तर हाच प्रश्न तुम्हाला, अशाच स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. जर गटामध्ये असेल, श्रुतलेखन सांगितलं असेल, पुनर्लेखन सांगितलं असेल, तो उतारा आहे तसा नसेल, तर या ठिकाणी ते अनुच्छेद श्रुतलेखन असेल आणि ते सामूहिक श्रुतलेखन असेल. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. यह अकादमिक भाषा, बघा काल आपला प्रश्न झालेला आहे, बघूया. एक अकादमिक भाषा या विभिन्न प्रकार के विषयों के लिए आवश्यक भाषा में निपुणता से संबंधित है. खालीलपैकी ही एक अकादमिक म्हणजे शैक्षणिक भाषा, अकॅडमिक, ठीक आहे. शैक्षणिक भाषा किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे विषय आहेत तर त्यांच्याशी जी संबंधित भाषा आहे, त्यांची जी निपुणता आहे, नैपुण्य आहे, याच्याशी संबंधित आहे. मग यापैकी काय असेल? आंतरभाषा निपुणता, बुनियादी आंतरवैयक्तिक संप्रेषण कौशल्य, संप्रेषणात्मक भाषा निपुणता की संज्ञानात्मक अकादमिक भाषा निपुणता. तर लक्षात ठेवा, मी कालच सांगितलं होतं की तुम्हाला दैनंदिन म्हटलं, दैनंदिन म्हटलं की BICS म्हणायचं, बेसिक्स. ठीक आहे. आणि शैक्षणिक असेल किंवा विषयांसाठी आपण ज्या भाषेचा वापर करतो त्याला संज्ञानात्मक अकादमिक भाषा निपुणता, म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा CALP असं म्हणायचं. ठीक आहे. कॉग्नेटिव्ह, ऑप्शन क्रमांक 4, कॉग्नेटिव्ह अकॅडमिक लँग्वेज प्रोफिशियन्सी. ठीक आहे. प्रश्न पुढचा आहे प्रश्न, भाषा शिक्षा पर राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 के संदर्भ में कौन सा कथन सही नहीं है. या ठिकाणी कुठलं विधान चुकीचं आहे? NCF किंवा NEP 2020च्या संदर्भात कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे ते सांगायचं आहे. 2 प्रश्न राहिलेले आहेत आपल्या, हा 3 प्रश्न राहिलेत. मध्येच कोणीही जाऊ नका, कारण मला मध्येच कळतंय कोण कोण जाते, कोण कोण येते. शालिनी मॅडम, मराठीचे पहिले प्रश्न 91 ते 120 क्रमांकाचे मराठीचे प्रश्न सोडवायचे तुमची पहिली भाषा मराठी असेल तर. ठीक आहे. बघा, आता आपल्याला सांगायचं आहे की या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे. आता त्रिभाषा सूत्र के अंतर्गत शास्त्रीय भाषा का अध्ययन, ज्या काही अभिजात भाषा आहे, शास्त्रीय भाषा म्हणजे काय? अभिजात भाषा. मराठीमध्ये तुम्हाला याचा उपयोग झाला पाहिजे, त्यामुळे आपण दोन्ही भाषांची तयारी आपली होती. लक्षात ठेवा, अभिजात भाषा. ठीक आहे. शास्त्रीय भाषा म्हणजे अभिजात भाषा. त्रिभाषा सूत्राच्या अंतर्गत, ठीक आहे, त्रिभाषा सूत्राच्या अंतर्गत अभिजात भाषेचा अभ्यास करणं हे NEP 2020 मध्ये सांगितलेलं आहे का? तर अजिबात सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा, अजिबात सांगितलेलं नाही. शास्त्रीय भाषा म्हणजे अभिजात भाषा. ज्या 6 अभिजात भाषा आहेत ते कोण सांगते मला कमेंट करून सांगायच्या.
6 अभिजात भाषा कोणत्या आहेत किंवा शास्त्रीय भाषा कोणत्या आहेत, ज्याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे तुम्ही कमेंट करून सांगायचंय, तुमची एक रिव्हिजन होईल. आता बघा NEP 2020 मध्ये काय सांगितलेलं आहे ते बघा. त्रिभाषा सूत्र के अंतर्गत मातृभाषा किंवा घराची भाषा याचं अध्ययन करणं हे सांगितलेलं आहे. अगदी बरोबर आहे. त्रिभाषा सूत्राच्या अंतर्गत भारतीय भाषांचं अध्ययन करणं, ज्या काही भारताच्या भाषा आहेत त्यांचं अध्ययन करणं, हे अभ्यास करणं हेही सांगितलेलं आहे. त्रिभाषा सूत्राच्या अंतर्गत भाषा के रूप में इंग्रजी भाषा का अध्ययन हेही सांगितलेलं आहे. परंतु शास्त्रीय भाषेचा अभ्यास करणं हे अजिबात सांगितलेलं नाही. ऑप्शन क्रमांक 1 तुमचं उत्तर येणार आहे. ठीक आहे. चला प्रश्न पुढचा. निम्नलिखित में से त्रिभाषा सूत्र के संबंध में कौन सा कथन सही है? त्रिभाषा सूत्र असेल, अभिजात भाषा असेल, या संदर्भामध्ये मी पाठीमागच्या परीक्षेच्या वेळेस किंवा त्याच्या आधीच्या परीक्षेच्या वेळेस मी थेरॉटिकल लेक्चर घेतला होता. आता सुद्धा आपण घेऊया रिव्हिजन बेसवरती. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या किंवा आपण तो एकदा परत घेऊया नवीन रूपामध्ये. त्याच्यामुळे तुमची एक रिव्हिजन चांगल्या प्रकारची होईल. जे नवीन असेल त्यांनाही चांगल्या प्रकारे समजेल. ठीक आहे. अभिजात भाषा असेल, त्रिभाषा सूत्र असेल, या प्रश्न तुम्हाला नेमके येत असतात. चला कोणतं विधान बरोबर आहे त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात? प्रश्न क्रमांक 29 आहे पाली नाही येत. स्वप्नाली खोसे मॅडम, पाली नाही. मल्याळम, कन्नड, तेलुगू, ओडिसा, संस्कृत, तमिळ. बरोबर. ठीक आहे बघा. तर आता याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 की सभी बच्चे अपने विद्यालयी शिक्षा मातृभाषा, म्हणजे सर्व मुलं आपली जी विद्यालय शिक्षण असतं तर ते माध्यमिक शिक्षण असेल ते मातृभाषेतून किंवा घराच्या भाषेतून सुरू करतात. म्हणजे शाळेचं शिक्षण, शाळेची सुरुवात ते मातृभाषा किंवा घराच्या भाषेतून सुरू करतात आणि 10वीच्या वर्गापर्यंत किंवा 10वी होईपर्यंत कम से कम 2 और भाषाएं शिकते हैं, म्हणजे 3 भाषा. बरोबर. मातृभाषेतून शिक्षण सुरुवात करायचं म्हणजे आपण घेऊया एक आपला विचार करायचा. मराठी भाषेतून आपण शिक्षण सुरुवात केली. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 5वीला गेलो, हिंदी भाषा आपण शिकलो. आता इंग्रजी भाषा तर आपण शिकतोच आहे पहिलीपासून आणि त्याच्यानंतर आपण इंग्रजी भाषा शिकतो. म्हणजे 10वी पर्यंत आपण या 3 भाषा, म्हणजे पहिली मराठी म्हणजे मातृभाषा आणि नंतर 10वी पर्यंत कमीत कमी 2 भाषा, जी हिंदी आणि इंग्रजी असू शकते किंवा आता त्या प्रत्येक राज्यानुसार त्या भाषेमध्ये बदल होऊ शकतो. परंतु लक्षात ठेवा त्या भारतीयच भाषा असतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर करेक्ट येणार आहे. विनया जाधव मॅडम, तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिसा आणि तेलुगू. बरोबर. व्हेरी गुड. चला प्रश्न पुढचा, शेवटचा प्रश्न आहे अधिगम प्रतिफल शिक्षार्थियों को समर्थ बनाते हैं. अधिगम प्रतिफल शिक्षणाचे फलित असेल, लर्निंग आउटकम्स असतील, ते विद्यार्थ्यांना कशासाठी मदतरूप ठरतात, हेल्पफुल ठरतात. स्वाती टेंभारे मॅडम, 121 ते 150 क्रमांकाचे प्रश्न. बाकीचे आठवत नव्हतं त्यामुळे मी तुमच्यापैकी सांगितले की तुम्ही सांगा, कारण तुम्ही बरेच जण वाचताल. अधिगम प्रतिफल. आता अधिगम प्रतिफल असेल ते विद्यार्थ्यांना कशासाठी मदतरूप ठरत असतात, तर जे काय दक्षताओं को मापन के संदर्भ में प्राप्त करना. ठीक आहे. जी लक्षणीय क्षमता असेल ते साध्य करण्यासाठी, म्हणजे दक्षताओं को मापन के संदर्भ में प्राप्त करण्यासाठी, ते अचीव करण्यासाठी जे अधिगम प्रतिफल आहेत, लर्निंग आउटकम्स आहेत, ते विद्यार्थ्यांसाठी मदतरूप ठरत असतात. ऑप्शन क्रमांक 2 दक्षताओं को मापन के संदर्भ में प्राप्त करना. अशा प्रकारे हे आपले मोडक्या तोडक्या हिंदीमध्ये 30 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. 30 पैकी तुमचा स्कोर या ठिकाणी सांगू शकता. आणि पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. ठीक आहे. हे 30 प्रश्न आपण अशा प्रकारे घेतलेले आहेत. बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेल्या असतील. पण तुम्हाला एकच सांगायचं आहे, तुम्ही पॅडागॉजी तर बऱ्यापैकी केलेली असेल, परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे उतारा वाचन आणि उत्तरावरचे प्रश्न तुमचे कसे जास्तीत जास्त बरोबर येतील, तर हे या ठिकाणी थोडंसं ध्यानात ठेवा आणि त्याच्यावरती थोडंसं काम करा. हो, जेवायला चला, आलोच.
पोहत पोहत येतो पा इकडं, पाऊस पण चालू आहे. उद्या लेक्चर आपलं असेल, आपण ईव्हीएसचा उद्या लेक्चर घेऊया. ईव्हीएस आणि माझ्या माहितीप्रमाणे एस-एस-टीचा. ठीक आहे. ईव्हीएस आणि एस-एस-टीचे आपण काही प्रश्न उद्या करूया. बघूया मला ईव्हीएस किंवा एस-एस-टी येतंय का? अर्चना पाटील मॅडम म्हणतात की सोप्या भाषेत तुम्ही सांगता आणि तेच मला पाहिजे आणि तेच तुम्हाला सुद्धा पाहिजे. कारण तुम्हाला एकदम प्रामाणिक भाषेमध्ये सांगणारे किंवा एकदम फ्लुएंटली लँग्वेजमध्ये सांगणारे भरपूर आहेत. परंतु ते आपल्यालाही समजलं पाहिजे. आतापर्यंत किती लेक्चर झालेले असतील? आतापर्यंत मला असं वाटतंय 12-13 लेक्चर पास झालेले असतील आपले. पॅसेजचे क्वेश्चन नाही केले सर मी. कल्पना दांडगे मॅडम, पण लक्षात ठेवा हे महत्वाचं आहे. उतार्यावरचे प्रश्न बऱ्याच जणांचे कमी होतात. मी कुठला आहे? मी इथलाच आहे, तुमच्यातलाच आहे. पुणे, पुणे. मराठीचे लेक्चर घ्या. हो, मराठीचे लेक्चर घेणारच आहोत. मराठी तर आपला जीव की प्राण आहे पहा. मराठी 22-23चं घेणार आहे. सगळं घेणार आहे आपण एकदम 2011 कुणीही पण टेन्शन घ्यायचं नाही. 2011 पासून 2024 पर्यंतचे जेवढे काय प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपण घेणार आहोत. ठीक आहे. सगळे प्रश्न तुमचे होतील. काही त्याच्यामध्ये अडचण नाही. आपल्याला जर वाटलं तुमची फक्त तयारी ठेवायची, 2 तास बसायची, 3 तास बसायची किंवा 4 तास बसायची, तेवढी तुमची तयारी ठेवायची आणि मी सुद्धा तेवढी तयारी ठेवेल आणि नंतरच मग पोहत यायला वेळ लागेल सर. हा बोट बोट येणार आहे आपल्याला. बोट येणार आहे पहा. टायटॅनिक. 2 लेक्चर हा मी घ्यायचा प्रयत्न तर करेल. म्हणतो तुम्हाला सारखे स्वप्न दाखवतो परंतु होत तर काय नाही. पण प्रयत्न तर करेल मी. पाठवते सर. हो, बोट पाठवा. व्याकरण घ्या. व्याकरण घ्यायचंच आहे पहा. व्याकरण घ्यायचंच आहे. बघू मी जेवढं जास्त लेक्चर घेता येतील ना, 2 घेता येतील, 3 घेता येतील तेवढे आपण घेऊया. पळत पळत घेऊया. मॉर्निंग किंवा आफ्टरनूनला. ठीक आहे. माझी तयारी झाली की मी त्याप्रमाणे नोटिफिकेशन टाकेल. फक्त अलर्ट राहा. ज्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. कारण बघा लक्षात ठेवा, मला माहिती तुम्हाला हिंदीमधले प्रश्न समजत नाहीत आणि मी जे काही सांगतो माझ्या मोडक्या तोडक्या भाषेतून ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजत असेल तर तुमचा त्याचा नक्की फायदा होईल. मी म्हणतो मी जे तुम्हाला जे काही सांगतो ना त्यातून तुमचे 4च प्रश्न तुम्हाला चांगल्या प्रकारे समजू द्या किंवा 4 जे काही अवघड शब्द असतील ते तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले ना तर 4 प्रश्न तुम्ही माझ्यामुळे पेपरमध्ये सोडवणार. कारण तुम्हाला माहिती तुम्ही स्वतःच्या अभ्यासावरती म्हणजे अभ्यास न करता किंवा स्वतःच्या पातळीवर स्वतःच्या समजुतीने 70-80 पर्यंत तुमचा स्कोर जात असतो. परंतु एक थोडंसं गायडन्स असतं, थोडंसं काही कन्फ्युजन असते, डाऊट असतं, ते क्लिअर झाले की तुम्हाला तुमचा स्कोर वाढवता येतो. ठीक आहे. आता सुट्टी नाही. आता सुट्टी अजिबात नाही. मलाही नाही तुम्हालाही नाही. ऑप्शन कट करून उत्तर कसं काढायचे ते पण व्हिडिओ बनवा. पण मी ते मध्ये पण सांगत असतो त्यावेळेस पण लक्षात ठेवा की निगेटिव्ह प्रश्न असतील तुम्हाला कुठल्या प्रकारे निगेटिव्ह ऑप्शन बाजूला काढायचे, पॉझिटिव्ह ऑप्शन बाजूला काढायचे. हे मध्ये तुम्हाला जसा प्रश्न येईल तसं मी तुम्हाला सांगत असतो. ठीक आहे. चला सर्वांना धन्यवाद. सर्वांना गुड नाईट. सर्वांनी जेवण करा. मस्तपैकी जेवण करा. आपण उद्या लेक्चर घेऊया नक्की. फक्त संध्याकाळी होणार नाही त्याच्या आधी आपण घेऊया. ठीक आहे. सगळं होईल पा. सर्व होईल. अर्चना पाटील मॅडम सर्व होईल पा. चला गुड नाईट सर्वांना.